तुम्ही देखील तुमच्या मुलांना मोसंबी ही साल सोलून खायला देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। लास्टपर्यंत नक्की बघा। मी आज तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवणार आहे, ही मोसंबी सोप्या पद्धतीने मुलांना खायला कशी द्यायची त्याचा। ॲज युजल आपण जे करतो की साल काढतो मोसंबीची, तर तसं आपल्याला करायचं नाहीये। मोसंबीच्या मधून आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। बघू शकता खालचा आणि वरचा भाग मी दाखवला आणि बरोबर मधून मी हिला कट करून घेतलं। त्याच्यामध्ये जे सीड्स असतील, ज्या बिया असतील, त्या आपल्याला दिसतील तेवढ्या रिमूव्ह करायच्या। जबरदस्ती रिमूव्ह करायला नाही जायचं, नाही तर रस गळेल मोसंबीमधून। आणि या मोसंबीला आता मी मधातून कट करून घेत आहे। अशी ही कट झाल्यानंतर खालचा जो भाग आहे तो आपल्याला असा कट करून टाकून द्यायचा आहे आणि ही मधला जो व्हाईट भाग आहे तो आपल्याला चाकूच्या सहाय्याने पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तेव्हाच ज्या फोडी आहेत मागच्या त्या अशा व्यवस्थित खुल्या होतील। आणि मग आता आपल्याला जे दिसतील तेवढे सीड्स काढून घ्यायचे। तर आपल्याला माहिती आहे मोसंबी जर आपण हाताने सोलली तर त्याला सोलायला बराच वेळ जातो आणि त्यानंतरनं जो मोसंबी सोलल्यानंतरनं जी आपल्या हातात राहते तिच्यातल्या त्या व्हाईट लाईन्स काढायला आणि तिला साफ करायला बराच वेळ लागतो। त्यामुळे मुलं खायचा कंटाळा करतात। तर अशा पद्धतीने तुम्ही जर मोसंबी मुलांना दिली तर 2 मिनिटात आपण त्यांना ही खायला देतो आणि ती मुलं देखील ही खूप लवकर संपून टाकतील। मी बऱ्याच मुलांमध्ये पाहिले आहे की ते मोसंबी जर आपण त्यांना फोडी करून देत असू ना तर ते फोड चगळून त्यातला रस गिळून घेतात आणि जो चोथा असतो, जो फायबर असतो, तो थुंकून देतात। पण अशा पद्धतीने तुम्ही जर मुलांना मोसंबी खायला दिली तर बघू शकता आरुषने पूर्ण क्लिअर करून ठेवलेला आहे, काहीही शिल्लक राहत नाही। तर तुम्ही देखील ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा। चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।